नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर दिवसभरातल्या ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात दिवसभर ऊन पावसाचा खेळ। राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद। राजाराम बंधारा 32 फुटावर। रविवारी हलक्या पावसाचा अंदाज। वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मिळणार बळकटी। खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन। मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी गोठ्यात धाव घेतली, पण विजेच्या धक्क्यानं पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथल्या 40 वर्षीय दिलीप खोत यांचा दुर्दैवी मृत्यू। महागाईनं त्रस्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना आता पाणी वापराच्या वाढीव दराचा फटका। पाणी पुरवठा संस्थांसह लोकप्रतिनिधींचाही दरवाढीला तीव्र विरोध। आणि जीवबानाना पार्क परिसरातील घरात दागिने आणि रोकड चोरून कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने सुनावली 10 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा।